उल्हास नदीपात्रात अवैधरित्या भराव टाकल्याप्रकरणी बदलापुरातल्या सत्संग विहारला महसूल विभागानं चांगलाच दणका दिलाय। सत्संग विहारवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून अंबरनाथ तहसील कार्यालयाने तब्बल 10 कोटी 16 लाखांचा दंड ठोठावल्याची माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली आहे। बदलापुरातील हेंद्रेपाड्यात सत्संग विहार ही धार्मिक संस्था आहे। सत्संग विहारकडून उल्हास नदीपात्रात अवैधरित्या 8,912 ब्रास माती, 196 ब्रास दगड आणि 83 ब्रास दगड पावडर हे गौण खनिज टाकून भराव करण्यात आला होता। या प्रकरणी अंबरनाथ तहसील कार्यालयाने सत्संग विहारला 10 कोटी 16 लाखांचा दंड ठोठावत नदीपात्रातील भराव स्वखर्चाने काढून टाकण्याचे आदेश दिले होते। मात्र सत्संग विहारने हा दंड तर भरला नाहीच, पण नदीपात्रातला भरावही काढला नाही। त्यामुळे तहसीलदार अमित पुरी यांनी संबंधित सत्संग विहार संस्थेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। त्यानुसार बदलापूरच्या मंडल अधिकाऱ्यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सत्संग विहार संस्थेवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि भारतीय न्याय संहिते अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली आहे। सत्संग विहार यांच्या जागेलगत नदीपात्रामध्ये जो भराव झाला होता त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश पारित केले होते आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या विनंतीनुसार आपण त्यांना 25 मे पर्यंत मुदत दिली होती नदीपात्रातला भराव उचलून नदीपात्र पूर्ववत करण्यासाठी। पण तदनंतर सुद्धा त्यांनी त्या भरावाच्या पूर्ववत करण्याच्या बाबतीमध्ये कोणतीही कार्यवाही केली नसल्याचं निदर्शनास आलं। त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती आणि त्यानंतर त्यांच्याकडनं कोणताही अनुपालन होत नाही असं दिसल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या। हा गुन्हा आपण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत दाखल केला आहे आणि महसूल जमीन संहिता 1966 तसेच मायनर मिनरल एक्सट्रॅक्शन रूल्स गौण खनिज उत्खनन अधिनियम याच्यानुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये तपास बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये सुरू असून त्याच्यावर पुढील कार्यवाही होणं अपेक्षित आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, बदलापूर।